श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी छान रेडी होऊन अक्कलकोटला निघाली आहे स्वामींच्या दर्शनाला. नमस्कार मंडळी, मी ऋतुजा आंद्रे. आजपासून मी एका सुंदर आणि नव्या प्रवासाला सुरुवात करते. या प्रवासात तुम्ही मला जवळून ओळखालच, पण माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण आपण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून एकत्र अनुभवणार आहोत. म्हणून हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला या नव्या प्रवासाची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आज मी जे नेसले म्हणजे जी साडी नेसली मी आज ती मी आसामहून आणली होती. मी डिसेंबर महिन्यात माता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा मी ही साडी तिकडून परचेस केली होती आणि सुंदर अशी आसामी टचची ही साडी आहे. बोटनेकचा मस्त ब्लाऊज स्टिच केलाय आणि छोटे छोटे ऑर्नामेंट्स मी घातले. आणि असा एक छान एलिगंट लुक मी तयार केलाय. सगळे हेअर वॉश केल्यामुळे जरा उरलेत हेअर्स, पण ठीक आहे, मेसी लुक. तर बघूयात कसं काय दर्शन होतंय, किती गर्दी आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आज गुरुवार तर नाहीये, बुधवार आहे. खरं तर मंगळवार म्हणजे कालच गुरुपौर्णिमा संध्याकाळी काहीतरी 6च्या दरम्यान सुरू झाली आहे आणि आज दिवसभर आहे. आज उपवासही आहे. स्वामींना भेटल्यानंतर उपवास मी सोडणार आहे आणि बघूयात पुढे. खरं सांगायचं तर खूप दिवसांपासून मनात एक इच्छा होती की माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण, नवीन अनुभव आणि छोट्या छोट्या आठवणी फक्त स्वतःपुरत्या मर्यादित न ठेवता तुमच्यासोबत शेअर कराव्यात. पण आज खरंच त्या प्रवासाची सुरुवात होते. या चॅनलवर तुम्हाला फक्त व्लॉग्स नाही तर माझं खरं आयुष्यसुद्धा पाहायला मिळेल. आपण एकत्र नवीन ठिकाणी फिरू, वेगवेगळे प्रवास अनुभवू, सुंदर कॅफे, निसर्ग, मंदिरे, शहरं आणि अचानक ठरलेले ट्रिप्स पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. कधी कधी माझ्यासोबत तुम्ही गेट रेडी विथ मी कराल, कधी अ डे इन माय लाईफ पाहाल, कधी सकाळपासून रात्रीपर्यंतचा माझा दिवस कसा जातो ते पाहाल, तर कधी माझे आवडते स्किन केअर, फॅशन, आउटफिट्स, छोटे छोटे लाईफस्टाईल मोमेंट्स आणि रोजच्या आयुष्यातल्या गप्पाही ऐकाल. आणि हो, मी अभिनेत्री आहे त्यामुळे आपण त्या क्षेत्रातले देखील काही सुंदर सुंदर क्षण अनुभवणार आहोतच. मला नेहमी वाटतं आयुष्य मोठ्या क्षणांनी नाही तर छोट्या छोट्या आठवणींनी जास्त सुंदर बनतं. मला खात्री आहे माझ्या चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि हा सुंदर प्रवास एकत्र अनुभवण्यासाठी माझ्या ऋतुजा आंद्रे ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटत राहू, छान गप्पा मारत राहू आणि मज्जा करू. छान स्वामींची गाणी ऐकत ऐकत मी आता अक्कलकोटपर्यंत ऑलमोस्ट पोहोचतीच. एक 50-60 किलोमीटर राहिले अंतर. आता आपल्याला माझ्या आयुष्यामध्ये आलेले माझे सगळ्यात मोठे गुरु म्हणजे ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, माझे आई वडील आणि सगळ्यात स्पेशल व्यक्ती माझे आजोबा, ज्यांना मी बाबा म्हणते. ते आत्ता नाही आहे तिथे, तर त्यांना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये ज्यांनी मला इथपर्यंत आणण्यात मदत केली किंवा मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या, माझ्या कलेला संधी मिळवून देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना एक तरी गुरु असावाच. तो व्यक्तीच्या रूपात असेल, देवाच्या रूपात असेल किंवा तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता ते असतील, पण एक तरी गुरु आपल्या आयुष्यामध्ये असावाच. माझ्या कथक जर्नीमध्ये, माझ्या हॉर्स रायडिंग जर्नीमध्ये, माझ्या ॲक्टिंग करिअरमध्ये, माझ्या डान्स परफॉर्मन्सेस किंवा डान्स करिअरमध्ये ज्या लोकांनी मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात आणि मी त्यांना मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा म्हणू इच्छिते. तर थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मागून रस्ता होता ना आपल्याला, आता आपल्याला खूप मोठा टर्न घेऊन जावं लागेल, पुढं यू टर्न 7-8 किलोमीटरवरती. पण रस्ता मात्र छान आहे. बापरे, बकरी बकरी बकरी. लवकर लवकर पोहोचा. आता फायनली मी अक्कलकोटमध्ये पोहोचली आहे. गाडी कुठं? होय.
अक्कलकोटमध्ये तसं तर मी नेहमी येतच असते, पण आज एवढी गर्दी बघून समजतच नव्हतं की नक्की कुठून प्रवेश करायचा आहे, कुठून लोक बाहेर पडत आहेत आणि काहीच कळत नव्हतं. इतकी गर्दी, इतके लोक, बापरे, प्रचंड गर्दी होती, म्हणजे काहीच सुधरत नव्हतं. गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर अन्नछत्रामध्ये येऊन प्रसाद घेतला आणि अन्नछत्रामधील जी पालखी होती तिचं दर्शनही झालं आणि छान छोटासा एक मानसन्मानही केला तिथल्या गुरुजींनी. खूप छान वाटलं. इतकी गर्दी असून देखील सगळे भक्त एकमेकांना म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे सहकार्य करत होते. ते पाहून नक्कीच स्वामी खरंच खूप खुश होतील आणि असंच सहकार्य आपण नेहमी एकमेकांना करत राहू. तीच एक प्रकारची सेवा आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप प्रचंड गर्दी होती आज गुरुपौर्णिमेमुळे आणि आम्ही म्हणजे दर्शन घेऊन जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो तेव्हा गर्दी कमी होत होती. असं वाटत होतं परत एकदा जावं, व्यवस्थित दर्शन घेऊन यावं, पण हरकत नाही, देवाच्या दारापर्यंत पोहोचले हेच खूप झालं. कारण की खरंच यावेळेस ना खूप वेळ लागला मला अक्कलकोटला जाईपर्यंत. काय मध्ये खूप काय प्रॉब्लेम्स येत होते त्याच्यामुळे. पण छान झालं दर्शन आणि काय म्हणतात मस्त आरती पण अन्नछत्रामध्ये स्वामींची जी मूर्ती आहे तिथे पण आरती करण्याची काय म्हणतात इच्छा पूर्ण झाली. तिथे आरती केली, प्रसाद वगैरे घेतला, छान दर्शन झालं आणि आता सुखरूप घरी पोहोचू. वा फायनली निसर्गाने देखील माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. पाऊस पडलेला आहे. अरे वा फक्त 200 मीटर पाऊस होता, आता परत पाऊस थांबलाय. अरे बापरे, हळू रे. काय मस्त वातावरण झालंय यार. तर अशा प्रकारे अक्कलकोटला जाताना इथलं दर्शन नव्हतं झालं जाता म्हणून मी आता हे दर्शन घेते. जय गुरुदेव दत्त. येता टोयोटाचं एक शोरूम दिसला, तिथे एक छोटंसं काम होतं ते केलं आणि जरा मिरर सेल्फीज घेतल्या आणि मग पुढे निघाले. पोहोचलो आपण आता. मला वाटतंय हे सोलापूरच्या पुढे. ह्या हायवेला ड्रायव्हिंग करायला मजा येते, सोलापूर हायवेला. केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला इथे. कमीच स्पीडवरती आहे, 80 स्पीडवरती चालवते आता काय. करी लिव्स चिप्स, बीटरूट चिप्स, आय थिंक हे चांगलं असेल. एक घेते आणि बरंच काय आहे इथे, परफ्युम्स वगैरे. बापरे, हे नको, इकडे डीलर साईड प्रायव्हेट. वा छान किचन्स. काय हो, गुड लक. काय सो गुड, चेअर अप. अरे वा, हे पण भारी आहे. क्यूट थिंग्स, क्यूट डॉल्स. चलो नजर ना लगी. भूक लागली म्हणून शेलच्या पेट्रोल पंपावर थांबून मस्त काय प्रिंगल्स. आता नाही पडत आहे पाऊस.
खूप भूक लागली होती म्हणून या हॉटेलला थांबावं म्हटलं तर लिटरली अर्धा तास वेटिंग होतं, म्हणून पुढच्या हॉटेलला जाऊन जेवण केलं आणि असा आमचा दिवस इथे संपला. व्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.